लगेच ट्रिप होऊन जाईल. सो इट इज मोर सेन्सिटिव्ह. देन इन केस ऑफ MCB द फॉल्ट करंट कॅन बी इझिली आयडेंटिफाय. सो देअर आर टू मेकॅनिझम्स, थर्मल mechanism and magnetic mechanisms. That's why we can easily MCB can easily identify the fault current. The next MCB provide a better interface. MCB काय करते, फ्यूजच्या तुलनेमध्ये बेटर इंटरफेस करते. कनेक्शन पण सोपे राहतात आणि माउंटिंग पण सोपी आहे. हँडलिंग ऑफ MCB इज इलेक्ट्रिकली सेफर दॅन हँडलिंग ऑफ फ्यूज. तर पहा, फ्यूज जर उडाला तर तिथं आग लागते, थिलंग्या उडतात, बरंच काय काय होतं. MCBमध्ये तसं काही लाड नाही, सगळं कॉम्पॅक्ट होतं आहे. ओके, आग जरी लागली परत ती विजली बी तर ते कॉम्पॅक्ट असतं, त्याच्यामुळे ही सेफ आहे. MCB इज रियूज, परत वापरता येते. MCB ट्रिप झाल्यावर परत तुम्ही खटका ऑन करून वापरा. ओके, इट इज नॉट नेसेसरी टू रिप्लेस अँड MCB एव्हरी टाईम. प्रत्येक वेळेस रिप्लेस करायची गरज नाही, ज्यावेळेस ती खराब झाली त्याच वेळेस रिप्लेस करा, अदरवाईज परत रियूज करा. फ्यूजचं तसं नाही, फ्यूज परत वायर बदला, परत टाका, परत वायर बदला, परत टाका, अशा पद्धतीने. आणि काही काही फ्यूज तर डायरेक्ट फेकून द्यावा लागतात. ओके, देन MCB हॅज लेस मेंटेनन्स अँड रिप्लेसमेंट कॉस्ट. MCBची रिप्लेसमेंट कॉस्ट कमी आहे, मेंटेनन्स कमी आहे, म्हणून MCB मोठ्या प्रमाणात वापरतात. कुठं कुठं वापरतात? इन लाईटिंग सर्किट. आता घरगुती ॲप्लिकेशनला फ्यूजला अल्टरनेटिव्ह MCB आलं आहे. त्याच्यानंतर इन स्विचिंग मोटरच्या स्विचिंगमध्ये तुम्ही बघितलं, मोटरच्या स्विचमध्ये फ्यूजेस वापरतात. बऱ्याच ठिकाणी MCBसुद्धा वापरायला लागलेत आता. यूज इन कंट्रोल ट्रान्सफॉर्मरच्या कंट्रोल सर्किटरीमध्ये आपण काय वापरतो? MCB वापरतो. सो दीज आर द ॲप्लिकेशन ऑफ MCB. समजते? सो राईट डाऊन. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. कोणतं सर्किट ब्रेकर? अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ELCBचा फुल फॉर्म आहे, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. आता सप्लाय दिला आपण, करंट येऊन राहिला, करंट जाऊन राहिला. आपण सप्लाय दिला मोटरला, सप्लाय येतोय, सप्लाय जातोय, नॉर्मल कंडिशन. पण समजा हे ग्राउंडला कनेक्टेड आहे, हे कशाला कनेक्टेड आहे? ग्राउंडला कनेक्टेड आहे. आणि चुकून याचं कनेक्शन फ्रेमला झालं. चुकून याचं कनेक्शन कशाला झालं? फ्रेमला झालं. तर काय होईल? काही लिकेज करंट फ्लो होईल. समजा पाईपलाईन आहे, पाईपलाईनला थोडं एक लीक झालं, काय होईल रे? टिप 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 पाणी गळत राहील. त्याच पद्धतीने जर समजा वाइंडिंगचं एखादं टर्मिनल इकडे याला टच झालं तर काय होईल? थोडा 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 करंट लीक होत राहील. त्या करंटला आपण काय म्हणतो? लिकेज करंट म्हणतो. त्या करंटला आपण काय म्हणतो? लिकेज करंट म्हणतो. तर बघा, सो अंडर नॉर्मल कंडिशन लोड करंट इज 0. नॉर्मली सप्लाय येतोय, सप्लाय जातोय, लोड करंट किती आहे? 0 आहे. ॲज सून ॲज फॉल्ट ऑकर, पहा येणारा करंट आलाय 10 ॲम्पियर आलाय. किती? 10 ॲम्पियर. जाणारा बी करंट 10 ॲम्पियरचा. काय फरक आहे का? आला करंट सगळा गेला. पण समजा फॉल्ट झाला आणि एक करंट जर 1 ॲम्पियरचा करंट इकडे गेला किंवा 2 ॲम्पियरचा करंट इकडे गेला तर इकडे किती जाईल रे? 8 ॲम्पियर जाईल. बरोबर आहे, 8 ॲम्पियर जाईल. सो ॲज सून ॲज फॉल्ट ऑकर इन द सर्किट लोड करंट इज नॉट इक्वल्स टू 0 अँड I1 अँड I2 आर नॉट इक्वल. मग काय होणार? रिले ऑपरेट होणार. हा काय होईल? रिले ऑपरेट होणार. आणि रिले ऑपरेट झाला की तो काय करेल? ELCBला ऑपरेट करेल. आणि ELCB काय करेल? हा पार्ट आणि हा पार्ट सेपरेट करण्याचं काम करेल. एवढं सोपं आहे. सो अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर सेपरेट द फॉल्टी पार्ट फ्रॉम द सप्लाय. बस संपलं. त्याच्यात अवघड आहे का काही? कोणाकोणा समजलं? पुन्हा एकदा लक्ष द्या. काय होतं आहे? फ्रेम आहे, लोखंडी फ्रेम असते ना. समजा स्टार्टर आहे, स्टार्टरला अर्थिंग लावलेली, स्टार्टरला अर्थिंग लावलेली म्हणजे खाली कनेक्शन, मोटरला अर्थिंग लावलेली आहे, गिरणीला अर्थिंग लावलेली आहे. समजा
कोणतं एखादं वायर जर त्या वरच्या फ्रेमला टच झालं तर हे अर्थिंग थ्रू करंट जाणार आहे, तर येणारा करंट जाणाऱ्या करंटच्या बरोबरीत असेल का? नाही. तर यावेळेस या करंटमध्ये डिफरन्स तयार झाला की रिले ऑपरेट होईल. रिले ऑपरेट झालं तर सर्किट ब्रेकर ऑपरेट होईल आणि हा पार्ट आणि हा पार्ट सेपरेट करण्याचं काम कोण करेल? अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर करेल. सो इट प्रोटेक्ट द ऑपरेटर अँड इक्विपमेंट अँड युजर. ओके. द रिॲक्शन टाईम ऑफ अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर इट 25 मिलीसेकंद. खूप फास्ट ऑपरेट होतो, 25 मिलीसेकंदमध्ये ऑपरेट होतो. तर बघा, ऑपरेटिंग टाईम, द सेफेस्ट लिमिट ऑफ करंट विच अ ह्युमन बॉडी कॅन बी विथस्टँड इज 30 मिली ॲम्पियर. 30 मिली ॲम्पियरचं करंट आपण सहन करू शकतो. त्यापेक्षा जास्त करंट आला तर ओके हार्मफुल येतो आपल्यासाठी. सो आय बी इज इक्वल्स टू 230 डिवायडेड बाय 5 कन्सिडर करू आपण. 5 किलो ओमचं रेजिस्टन्स आहे आपल्या बॉडीचं. किती? 5 किलो ओमचं. हे पण त्याच्या बॉडी मास इंडेक्स, त्याच्यानंतर त्याची त्वचा, या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करतं. तर समजा 46 मिली ॲम्पियरचा करंट आहे, तर मग टी ऑपरेटिंग टाईम किती असेल? 0.65 मिलीसेकंद असेल. म्हणजे 0.65 मिलीसेकंदपेक्षा लवकर ऑपरेट व्हायला पाहिजे, नाही तर मग सगळं जळून जाईल. सो इट शुड बी ऑपरेटेड लेस दॅन